मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तर मिळाला, मात्र आता महिलांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे मोबाईल गिफ्टची. होय मित्रांनो, आता पैशांव्यतिरिक्त मोबाईल देखील महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे आणि अशी घोषणा सरकारमधील एका मंत्र्याने केली आहे. मित्रांनो, शिवसेना पक्षाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणातील एका कार्यक्रमात सांगितलं की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तर मिळणारच, जे 3,000 रुपये म्हणजेच 2 महिन्यांचे पैसे ते महिलांना मिळणारच. मात्र दिवाळीचं गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना मोबाईल फोन सुद्धा गिफ्ट करणार आहोत. मित्रांनो, त्यांच्या भाषणानंतर सोशल मीडिया असो किंवा जनमानसात असो, सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली की लाडक्या बहिणींना सरकारकडून मोबाईल फोन गिफ्ट म्हणून मिळणार आहे. मात्र त्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे का? या योजनेसाठी कोण कोण पात्र असेल, म्हणजेच मोबाईल मिळवण्याकरिता पात्रता काय, फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहजिक आहे. आणि मित्रांनो, सध्याचं वास्तव्य देखील हे आहे की अशा अनेक महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते म्हणा किंवा पैसे अजूनही मिळालेले नाहीत. फॉर्म तर अप्रूव्ह झालेले आहेत, फॉर्म भरून बरेच महिने लोटून गेलेत, मात्र अजूनही त्यांना पैसे काही मिळालेले नाहीत. 5 ऑक्टोबरच्या सकाळपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ज्यात 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात, त्या योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमा झाले. 800 रुपये ते 850 रुपये ह्या रेंजमध्ये पैसे जमा झाल्याचे दिसत आहे. ज्यांना ह्या योजनेचे पैसे मिळालेत ते फार आनंदी आणि समाधानी आहेत. यानंतर काही महिलांना सरळ 3 महिन्यांचा दिवाळी बोनस म्हणजेच 4,500 रुपये मिळालेत. मात्र असं सगळं असलं तरी मोबाईल मिळणार असं जे उदय सामंत म्हणाले, त्याबाबत सरकारकडून वाच्यता करण्यात आलेली नाहीये. मात्र मित्रांनो, आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024ला सोलापूरमध्ये एक वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. लाडकी बहीण योजनेशी संबंधितच हा कार्यक्रम असणार आहे आणि ह्या सोहळ्याला मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी आणि योजनेचा आढावा म्हणजेच सगळा लेखाजोखा ह्या कार्यक्रमात जनतेपुढे मांडण्यात येणार आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 7,500 रुपये सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ज्या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळणार, आता त्या योजनेचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. 850 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ लागली आहे. आणि त्याच्यावरही एक मोठी अपडेट म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना 2 योजनांचे पैसे त्यांनी लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेत. त्यातील एक योजना म्हणजे PM किसान योजना आणि दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना. PM किसान योजना ही केंद्राची शेतकऱ्यांसाठी योजना आहे, ज्यात 2-2 हजारांचे हप्ते शेतकऱ्यांना मिळतात आणि नमो शेतकरी सन्मान योजना ही राज्य सरकारची म्हणजेच महाराष्ट्र राज्याची योजना आहे. दोन्ही योजनांद्वारे 2,000 प्रत्येकी असे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. एकूणच काय तर यंदाची दिवाळी ही महिलांसोबतच घरातील प्रत्येक सदस्यासाठी खूपच आनंदाची आणि समाधानाची जाणार आहे. त्यासोबतच आता मोबाईल फोन गिफ्ट अशी वाच्यता देखील राज्य सरकारच्या मंत्र्याद्वारे करण्यात आलेली आहे. तेव्हा एकूणच काय तर पैशांव्यतिरिक्त मोबाईल फोन देखील महिलांना मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. राज्य सरकारद्वारे अजून तरी ह्याबाबत अशी काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी सोलापूरच्या कार्यक्रमात ह्याबाबत जाहीर घोषणा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याद्वारे केली जाण्याची दाट शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे नक्कीच घडेल अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे. आणि ह्यामागे एक मोठे कारण देखील आहे मित्रांनो. 10 ऑक्टोबरपासून म्हणजेच गुरुवारपासून आचारसंहिता लागू होणार आहे आणि ह्या कालावधीत सरकारला कुठलीही घोषणा करता येत नाही किंवा कोणतीही नवीन योजना काढता येत नाही. म्हणून जर घोषणा व्हायची असेल तर ती आज किंवा उद्यापर्यंतच होईल. आणि त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा फॉर्म भरण्याची गरज महिलांना पडणार नाही. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरिता वेगळा कोणता फॉर्म भरण्याची गरज नव्हती, केवळ गॅस एजन्सीमध्ये जाऊन केवळ EKYC करण्याची गरज होती आणि मग आपोआपच तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, अगदी त्याचप्रमाणे मोबाईल गिफ्टसुद्धा महिलांना सहजरित्या मिळेल. 6 ते 10,000 रुपयांपर्यंतचा छानसा मोबाईल सरकारद्वारे महिलांना दिला जाऊ शकतो. मित्रांनो, महिलांना मोबाईल फोन मिळणार ही बातमी कशी झपाट्याने सर्वत्र पसरली ते जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्याने ह्याबाबत चर्चा सुरू झाली। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ज्यालाच उमेद असे देखील म्हटले जाते, ह्या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याकरिता प्रयत्न केले जातात। त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर कसे आणता येईल ह्याबाबत विविध उपाययोजना केल्या जातात। विविध उपक्रम राबवून त्यांना उद्यमशील करण्यासाठी प्रयत्न केले जातात। गरीब जनतेच्या हाती काम लागेल आणि त्यातून जो मोबदला त्यांना मिळेल त्याद्वारे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, हे या उमेद योजनेचे उद्दिष्ट आहे। उमेद अभियानाअंतर्गत अनेक महिलांचा समावेश आहे। कोकणात जवळपास 2400 महिला ह्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होत्या, जिथे उदय सामंत गेले होते। तेव्हा उदय सामंत असे म्हणाले की तुम्ही फारच छान काम केलं आहे। गरिबांकरिता जे कार्य तुमच्या हातून घडलंय ते प्रशंसनीय आहे आणि म्हणूनच तुम्हाला आम्ही दिवाळीनिमित्त मोबाईल फोन गिफ्ट देणार आहोत। मित्रांनो, कोकणातच केवळ उमेदचा पसारा नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रभरात ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाते। तेव्हा उमेदशी संलग्न महिलांना सरकारद्वारे गिफ्ट मिळणार ही अशी सर्वप्रथम चर्चा सुरू झाली। अनेक बचत गट देखील ह्या उमेद अंतर्गत कार्यरत आहेत। बचत गटातील महिलांना असे वाटू लागले की मला देखील मोबाईल फोन गिफ्ट मिळणार। शिवाय ज्या महिला बचत गटात नव्हत्या त्यांनी बचत गटात एंट्री केली। तेव्हा मित्रांनो, ह्या चर्चेमागची पार्श्वभूमी तुम्हाला कळालेली असणार। कोकणातील उमेदशी संलग्न 2400 महिलांना हे गिफ्ट मिळणार होतं। ह्याविषयी आणखी वृत्त हाती आलेलं नाहीये की खरंच त्यांना मोबाईल वाटप झालंय की नाही। मात्र घोषणेनुसार उमेदशी संलग्न महिलांना मोबाईल फोन मिळणार हे नक्की आहे। आता त्याच घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा काही मोठा निर्णय घेईल का हे लवकरच कळेल। सरकारने ह्याबाबत घोषणा करताच योजनेच्या सर्व डिटेल्स आपण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सांगूच। तेव्हा अशाच प्रकारच्या योजनांशी संबंधित डिटेल माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।